गणपती बाप्पा मोरया. एका गावात एक भोळा-भाबडा शेतकरी राहत होता. कमी शिकलेला होता, पण त्याचं लग्न एका शहरातल्या शिकलेल्या मुलीशी झालं होतं. पूर्वी असं व्हायचं की लग्न खूप लवकर व्हायची आणि विदाई जरा उशिरा व्हायची. लग्न झालं होतं, पण विदाई काही झाली नव्हती. एके दिवशी तो आपल्या आईला म्हणाला, "मला माझ्या बायकोला भेटायचं आहे, मग काय करू?" सगळ्यात अगोदर आईने लेटर पाठवले, "या तारखेला या गाडीने तुमचा जावई येत आहे." आणि इकडे मुलांच्या हातात सासरच्या घराचा पत्ता दिला. लेटर मिळाल्यावर त्याच्या सासरी जावईबापू येणार म्हणून खूप सारी तयारी सुरू झाली. इकडे आई शेतकऱ्याला म्हणजेच आपल्या मुलाला तयार करत होती आणि त्याला सांगत होती, "सासरी जास्त बोलू नकोस, कारण जास्त बोललास तर लोक तुला मूर्ख समजतील, म्हणून खूप कमी बोल." त्याने विचारले, "कोणी मला काही विचारले तर काय उत्तर देऊ?" त्यावर आई म्हणाली, "फक्त हां किंवा नाही म्हण." तर शेतकरी म्हणाला, "ठीक आहे आई, तू सांगितल्याप्रमाणेच बोलतो." आईने भाजी भाकरी बांधून दिली आणि म्हणाली, "प्रवासात भूक लागली की खा, आणि हो, रेल्वे थांबली की लगेच उतर. तिथे तुला तुझे सासरे भेटतील. सासऱ्यांशी जरा कमी बोल. मूर्खासारख्या जास्त गप्पा मारत बसू नकोस. काही विचारलं तर फक्त हां किंवा नाहीमध्ये बोलायचं. जास्त बकबक करायची नाही. आणि सासरी बायकोला सारखं सारखं भेटू नकोस. लोक पाहतील तर नाव ठेवतील. तुझी बायको खूप समजदार आहे." आईला हो म्हणून तो शेतकरी रेल्वेत बसला आणि शहरात पोहोचला. त्याला रिसीव्ह करायला त्याचे सासरे आले होते. त्यांनी जावईबापूची बॅग उचलली आणि हे दोघे निघाले. चालता चालता सासरेबुवा हे जावईबापूंना विचारत होते, "काय जावईबापू, प्रवास कसा झालाय?" तर जावईबापू म्हणाले, "नाही." परत सासरेबुवांनी विचारले, "काय झाले? प्रवासात काही त्रास झाला का?" शेतकरी म्हणाला, "हा." आईने त्याला फक्त हा किंवा नाहीमध्ये बोलायला सांगितले होते, पण या बिचाऱ्याला हा आणि नाही हे कुठे बोलावे हे पण कळत नव्हते. मग जिथे मनात आलं हा म्हणायचा आणि जिथे मनात आलं नाही म्हणायचा, तेच तो बोलत होता. बोलता बोलता हे दोघे घरी पोहोचले. आता याला आठवले की आईने सांगितले होते की सासरी खाली बसू नकोस, वर बस. मग काय त्याने सगळीकडे नजर फिरवली तर सासरच्या घरात त्याला फक्त कपाटच उंच दिसले. मग हा सोफ्यावर स्टूल मांडून कसाबसा कपाटावर जाऊन बसला. तेवढ्यात मेव्हणी आली. तिला काही दाजी दिसेनात. मग तिने दाजींना हाक मारली, "दाजी, ओ दाजी." तर दाजींनी तिला कपाटावर बसून हाय केले. मेव्हणी म्हणाली, "हे काय दाजी, कपाटावर काय बसलात? थट्टा करण्यात तुम्ही एक्सपर्ट दिसताय." तो हा म्हणाला. मेव्हणी म्हणाली, "खाली या, हात पाय तोंड धुवून घ्या, जेवण रेडी आहे." आईने तर जास्त बोलायला सांगितले नव्हते, म्हणून हा फक्त हा नाही म्हणायचा. मग तो खाली उतरला, हातपाय तोंड धुतले आणि जेवायला बसला. बायकोने त्याला वरण भात भाजी चटणी लोणचे आणि 4 पुऱ्या वाढल्या. गावातल्या पुऱ्या मोठ्या असतात आणि शहरातल्या पुऱ्या जरा छोट्या असतात. त्याने एक पुरी उचलली आणि भाजी लावून अख्खी खाल्ली. बायको दरवाजातून बाहेर गेली. सासऱ्याने हे पाहिले तो थोडासा हसला, पण गप्प बसला. हे पाहून मात्र मेव्हणी खुदखुद हसू लागली. आता बायकोला वाटलं आपला नवरा हा चुकीच्या पद्धतीने जेवण करतोय, म्हणून हे सर्व त्याला हसत आहेत. म्हणून बायको त्याला इशाऱ्याने म्हणाली, "एक अख्खी पुरी खाऊ नका, थोडी थोडी खा." पण याला वाटलं बायको म्हणते की 1 नाही तर 2 पुरी खा. मग काय त्याने 2 पुऱ्या उचलल्या आणि भाजी घेऊन लगेच खाल्ल्या. परत बायको हाताच्या इशाऱ्याने म्हणाली, "पुरीचे 4 तुकडे करा, खा. एवढी एकदम खाऊ नका." याला वाटलं सासरची काहीतरी पद्धत असेल, म्हणून याने 4 पुऱ्या उचलल्या, भाजीत बुडवल्या आणि खाल्ल्या. पण एवढ्या पुऱ्या तोंडात बसतात कुठे? आता मात्र बायकोने डोक्याला हात लावून घेतला. "देवा, कसला अडाणी नवरा दिलाय मला." बायकोने डोक्याला हात लावून घेतलेला पाहून याला वाटले बायको म्हणते 4 पुऱ्या उचला, डोक्याला लावा आणि मग खा. आणि त्याने तसंच केलं. आता जेवण वगैरे उरकलं तर सासरा जावईबापूंना म्हणाला, "चला आता आपण थोडे फिरून येऊ." मग ते फिरायला गेले. तिथे त्याला एक नदी दिसली. त्याने काय विचारावं तर याने सासऱ्याला विचारलं, "हे काय आहे?" सासरा म्हणाला, "ही नदी आहे." परत त्याने विचारले, "कुणी खोदली?"
तर सासरा चिडून म्हणाला, अर्धी तुझ्या बापाने खोदली आणि अर्धी मी खोदली. तर तो म्हणाला, कसं काय खोदली? तर सासरा परत चिडून म्हणाला, अर्धी मी अशी खोदली की तुझ्या सारख्याला मी या माझी मुलगी दिली आणि अर्धी तुझ्या बापाने अशी खोदली की तुझ्यासारख्या मूर्ख मुलाला जन्म दिला. तर मित्रांनो, अशीच कहाणी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.